शांततेनं चालू मी शांततेनं चालू साहेब. तुमची भाषा बरोबर नाही. मी 4 दिवस तिथं असं मी बोललो नाही. अरे रेकॉर्डिंग आहे. जबाबदार अधिकारी खोटं बोलतोय हे सगळ्यात मोठं. दादा एक मिनिट दादा ऐक. लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. आता कुठं जायचं? मुंबईला. लक्षात ठेवा, 2 दिवस तुम्ही आम्हाला छळले नाही. पाणी नाही, जेवणाची सोय नाही, झोपण्याची सोय नाही, हॉटेल बंद करून ठेवले. एक महिना नाही आमचा बांधव जागा झाला ना तर इतिहास घडतो. तो इतिहास तुम्हाला जितक्या दिवस आरक्षण देता येणार नाही तेवढे तुम्ही अडचणीत याल. हा मराठा माणूस जगाचा पोशिंदा आहे आणि लक्षात ठेवा हे तुम्हाला भागात पडेल. एक मराठा. मुंबईमध्ये शिवसेना आहे, मुंबईमध्ये मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे. या सगळ्या पक्षामध्ये मराठ्यांचे नेते आहेत. म्हणजे काही नेत्याला वाटलं नाही का मराठ्यांच्या जेवणाची सोय करावी? सुदैवाची गोष्ट आहे. अरे हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले, मराठ्यांच्या जीवावर आमदार खासदार मंत्री झाले. म्हणजे एकाला पण वाटलं नाही आझाद मैदानावर मराठ्यांच्या जेवणाची सोय करावी. मराठ्यांनो यांचा इथून पुढे विचार करा, विचार. नमस्कार मित्रांनो, मी हॉटेल बागीचे सर्व मगाशी आपण बिस्लेरीचा हत्ती भरताना बघितलं होता. आपण 1000 बॉक्स मगाशी बिस्लेरी भरलेलीच आहे. आता डायरेक्ट 900 डझन केळं भरायला लागलो अजून आपण. किती? 900 डझन बंबईसाठी खास आपले मराठी बांधव तिथं उपाशी मरू नये म्हणून डायरेक्ट 900 डझन केळी भरायला लागलो अजून. तुम्ही लढत राहा, तुम्हाला जे कमी पडतंय ते आम्ही भागवत राहा. जवळ मराठाला आरक्षण भेटत नाही आपल्याला मुंबई सोडायची नाही. तुम्हाला जी लागतंय ते आम्ही पुरतो. ह्याचा पुन्हा अजून किडो भरताना अजून. जय महाराष्ट्र. लाख मराठा कोट मराठा. मी शांतीलाल सुरतवाला, पुणे. मुंबईत खूप मोठ्या संख्येने मराठा समाज आंदोलन करतोय आझाद मैदानात. लाखाच्या वर संख्या असेल. सुलभ शौचालय बंद, त्याला कुलपं लावून टाकलीत. एकही पाण्याचा टँकर महापालिका देऊ शकली नाही. छोटी छोटी वडापावची दुकानं, हातगाड्या बंद करून टाकलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री आंदोलनाला पाठिंबा म्हणतात आणि सुलभ शौचालयाला कुलूप लावतात. खोटं बोलतायत. कबुतरांना खायला दिलं नाही तर जैन समाज रस्त्यावर आला दाणे टाकायला. हे हिंदू मराठा आहेत. एकनाथराव शिंदे हात जोडून विनंती करतो, तुमच्यावर 5000 कोटी रुपयाचे आरोप झाले. आझाद मैदानात यांना चिखलात बसायला लावता. 5000 खुर्च्या भाड्याने घेऊन टाकू शकत नाही. 5, 50, 100 गाड्या वड्यापावच्या लावू शकत नाही तुम्ही तुमच्या समाजासाठी. मग जैन परवडले ना. आजही तुम्हाला विनंती करतो, फडणवीसांना राग आला तरी चालेल. सगळ्यात पहिला अजितदादा आणि एकनाथराव शिंदेंनी त्यांच्या समाजातल्या लोकांसाठी वडापावच्या गाड्या, पाणी आणि संडास बाथरूमची सोय करा. हात जोडून विनंती करतो. ते भिकारी नाही आहेत, ते आंदोलक आहेत. महाराष्ट्रातून 500-500 किलोमीटर लांबून घरदार सोडून गणेशोत्सवात रस्त्यावर उतरलेली माणसं आहेत. कृपा करून त्यांना वाईट वागणूक देऊ नका हो.
चला धन्यवाद. जरा बाजूला उभे राहून घ्या. मध्ये स्टेजवर गर्दी करू नका.